शुभ सकाळ सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर झालेली आहे माझ्या दिवसाला सुरुवात. इथं ब्रश वगैरे करून घेतलं. सकाळी थोडंसं मी कोमट पाणी पित असते. तर इथं कोमट पाणी करण्यासाठी पाणी घेतलेलं आहे मी. थोडंसं कोमट करून पित असते सकाळी पाणी. तर इथं पाणी ठेवलं थोडंसं कोमट करायला. इथं पाणी कोमट होईपर्यंत दूध गरम करून घेतलं चहा बनवण्यासाठी. मी एकटीच राहिले होते चहा प्यायची. इथं पाणी कोमट झालेलं आहे. आधी पाणी पिऊन घेते मग चहा पिते. इथं पाणी माझं कोमट झालेलं आहे. तर चांगलं असं दररोज सकाळी कोमट पाणी पिलेलं काय न खायच्या पहिलं. तर थोडं थोडं करून इथं माझं कोमट पाणी पिऊन झालेलं आहे. तर इथं दूध गरम करून घेतलेलंच होतं मी. त्याच्यामध्ये गूळ टाकला. गुळाचा चहा पितो आम्ही. तर बऱ्याच लोकांचा चहा खराब होतो गुळाचा. तर बघा मी इथं समोर बनवत आहे चहा गुळाचा. दूध गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचं, चहा पावडर टाकायची. तर बघा इथं माझं तयार झालेला आहे चहा. तर बघा कसा झालाय चहा. तर गुळावर पण असतं की गुळ कसा आहे काय नाही. तर आमचा गुळ आम्ही होलसेलमधून आणतो, त्याच्यामुळे गुळ छानच असतो आमचा. त्याच्यामुळे चहा पण छान होतो. तर इथं माझा चहा बनवून तयार झालेला आहे बघा. तर चला आता बाहेर छानपैकी पाऊस पडत आहे. तर खूप छान वाटतं असं पाऊस पडते, गरम गरम चहा. या तुम्ही पण सर्वजण चहा प्यायला. खूप छान असं वातावरण आहे. मस्तपैकी सकाळचा आनंद घेतला चहाचा. मग लगेच दूध आलं. दूध घ्यायला गेले मी. मुलं जात असतात पण आज शनिवार असल्यामुळं शाळेमध्ये गेले होते मुलं. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत दूध घ्यायला. तर इथं दूध घेऊन आलेली आहे मी. तर इथं दारासमोर ना ऑफिस टँक लावलेले आहे मी. एकच काडी लावली होती बघा. किती छान आलेत फुलं. किती फुलं आलेत छान छान बघा. दोन्हीकडे आहेत, दोन्ही बाजूला. तर खूप छान दिसता. सकाळी 10 वाजता ते फुलं उमलता आणि 5 वाजता ना ते बंद होता फुलं. तर खूप छान दिसता. इकडे बघा, इकडे पण आहे आणि इकडे पण आहेत. तर खूप छान येतात फुलं. तर इथं दूध घेऊन आलेले आहे. आता दूध गरम करून ठेवते. दूध गरम झाल्यानंतर सकाळचा चहाचा वगैरे पसारा पडलेला असतो किचन वाट्यावर, ते तेवढा आवरून घेते. चहाचे भांडे वगैरे सगळे. तर इथं भांडे वगैरे सगळे घासून घेते. भांडे तर मी तिकडे खालीच घासते, पण इथं थोडे थोडे कप वगैरे असतात ना, तर ते तिकडे नाही मोठ्या भांड्यांमध्ये फुटून जाता. मग त्याच्यामुळे इथंच घासून घेत असते मी. कप वगैरे, ग्लास, तांबे काही थोडेसे, बाकी सगळं तिकडे घासत असते. तर इथं पटापट कप वगैरे सगळे घासून घेतले. आणि जेव्हाच्या तेव्हा सगळं घासून ठेवलं म्हणजे स्वच्छ पण वाटतं आणि नंतर जास्ती भांडे पण नाही पडत. नाहीतर तसंच ठेवलं की मग ते लोड पण येतो सगळा एकदाच कामाचा. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं मी घासून घेत असते. काही इथे घासून घेते भांडे, काही तिकडे खाली बसून घासते. होता होईल तेवढं तर इथंच घासत असते. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Oh, 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 oh.
this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तर आता इथं माझं पण आवरून झालेलं आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे. सकाळचं सगळं काम वगैरे आवरून मग आंघोळ करते. तर आता स्वयंपाक वगैरे करायचं बाकी आहे. तर तो पण व्हिडिओ बनवणार आहे मी स्वयंपाकाचा वगैरे, कारण याच्यामध्ये खूप जास्ती झाला व्हिडिओ, त्याच्यामुळे ना तो नाही बसला. नंतर टाकेल तो व्हिडिओ. तर असं असतं माझी सकाळची सुरुवात. इथं झालेलं आहे माझं विंचरून वगैरे. तर ड्रेस म्हणाल तर मी घरामध्ये असेच ड्रेस घालते. ड्रेसवरून कोणी कमेंट्स नका करू. तर घरामध्ये कसं काम वगैरे असतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, आणि एवढं कोणी येतही नाही घरामध्ये, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर स्वयंपाक करायचा असल्यामुळे मी केस वरतीच बांधून घेतले, कारण स्वयंपाकात केस वगैरे पडतात. तसं तर पडत नाही, मी स्वयंपाक करताना वरतीच बांधते केस. माझं इथं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. तर मला आता स्वयंपाक करायचा आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय सर्वांना.